तर दिल्लीत झालेल्या राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान फडणवीसांनी केलेल्या टीकेला राऊतांनी उत्तर दिलंय। राहुल गांधींनी मोदींना सरेंडर करायला लावलं असं राऊतांनी म्हटलंय। तर राहुल गांधींच्या टोक्यातील चिप चोरीला गेली असं फडणवीसांनी म्हटलं होतं। खरं सांगायचं तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झाली आहे। काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे। म्हणून त्या गोष्टी रोज बोलतात, रोज खोटं बोलतात, खोटं बोलून पळून जातात, वेगवेगळे आकडे देतात। मागच्या वेळेस म्हणाले महाराष्ट्रात 75 लाख वोटर वाढले, आता म्हणाले महाराष्ट्रात 1 कोटी वोटर वाढले। दरवेळेस काहीतरी नवीन सांगून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। मतदान जे चोरी करून जिंकून येतात त्यांच्या डोक्यात चिप आहे, सडके बटाटे आहेत की काय आहे हे दिसतंय ना। तुम्ही सरळ मार्गाने जिंकून आलेला नाही आहात हे जेव्हा राहुल गांधी सांगतायत तेव्हा तुम्हाला त्यांना मेंदू नाही असं म्हणताय। नरेंद्र मोदींना सरेंडर करायला लावलाय राहुल गांधींनी या देशामध्ये। कोणाच्या डोक्यात चिप आहे आणि नाही, यांच्या डोक्यात जर चिप असती तर ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली यांनी थांबवलं नसतं हो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।